पंढरपूरमध्ये सीना नदीला महापूर आल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे माढा आणि करमाळा तालुक्यामध्ये जवळपास 18 पेक्षाही अधिक गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडलाय। यात अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय तर जवळपास 1,500 वरनं अधिक लोकांना सुरक्षित स्थळी नेलंय, त्यांचं स्थलांतर केलंय। हजारो हेक्टर क्षेत्रावर पिकं पाण्याखाली गेली आहेत। पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे, माढेचे आमदार अभिजित पाटील यांनी पाहणी करून सरकारकडे मदतीची मागणी केलेली आहे। माढा तालुक्यामध्ये उंदर गावात पूर आलाय, जे सीनेच्या पुराची पाहणी केली आणि आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भरत नागणे यांनी। पाहूया। सीना नदीला महापूर आल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील माढा आणि करमाळा तालुक्यातील जवळपास 17 ते 18 गावांना मोठा फटका बसलेला आहे। जवळपास 17 ते 18 गावं सध्या आता पाण्याखाली आहेत। आपण आहे की माढा तालुक्यातील उंदरगाव या ठिकाणी आपण बघतो की सीनेचं पात्र धोक्याची पातळी ओलांडून वाहते आहे आणि या उंदरगावला संपूर्ण पाण्याने वेढा दिलेला आहे। जवळच असलेलं वाकाव देखील आता पाण्यामध्ये आहे। एकूणच बघतो की सगळी परिस्थिती खरं तर गंभीर आहे। धोक्याच्या पातळीवरून ही सीना नदी वाहते आहे। मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांना स्थलांतरित केले जाते। जवळपास 1,500 लोकांना सीना नदीच्या काठच्या लोकांना स्थलांतरित केलेलं आहे। काही ठिकाणी रेस्क्यूचं देखील काम सुरू झालेलं आहे। अत्यंत भयानक आपण या ठिकाणी बघतो की खरं तर हे सीनेचं पात्र जे आहे ते धोक्याच्या पातळीवरून ओसांडून वाहत आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये महापुराचा फटका बसलेला आहे। अनेक घरं देखील पाण्याखाली गेलेले आहेत। संसार उघड्यावरती आलेले आहेत। धान्यांचं नुकसान झालेलं आहे। कॅमेरामॅन राजू मिसाळसह भारत नागणे, साम टीव्ही न्यूज, माढा उंदरगाव। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।